आज जवळजवळ 15 ते 16 वर्षानंतर मी या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तर देवीचं रूप हे काही छान सजलेलं होतं. असं वाटत होतं की देवीकडे पाहतच राहावं. मी अगदी थोडं हळू ह्याच्यामध्ये मी तुम्हाला शूटिंग काढून आणलेलं आहे. तिथे खूप गर्दी असल्यामुळे मला शूटिंगसुद्धा नीट काढता येत नव्हती. तरीसुद्धा मी तुम्हाला माझ्या देवीचं मंदिर, आपल्या गावाची देवी म्हणलं तर आपल्याला किती मन भरून आणि हुरूप होतं. तर अशा प्रकारे इथे मी देवीचा घटसुद्धा घातलेला तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तिथे मी मंदिरामध्ये गेल्यानंतर मी त्या दादांची परवानगी घेतली की मी इथे शूटिंग काढू शकते का. तर दादांनी हो म्हटल्यानंतर मी तुम्हाला देवीचं रूप अगदी छान दाखवलेलं आहे. आता शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. तर सर्वांना नवरात्राच्या घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर असं काही माझ्या गावचं मंदिर आहे. पहिलं तर असं नव्हतं. पहिलं इथे सगळे माती माती होती. आता 15 ते 16 वर्षानंतर मी इथे आले बघण्यासाठी. ते मंदिराचं रूपच सगळं पालटून गेलं होतं. तुम्ही पाहू शकता. मलासुद्धा खूप आनंद झाला की हे मंदिर मी जेव्हा लहान होते त्या टायमाला किती छान वेगळं होतं आणि आतासुद्धा किती छान वेगळं आहे. मंदिर म्हणलं तर की कसंही असू द्या खूपच छान वाटतं. आणि इथे सुद्धा भजनी मंडळ सगळं बसलं होतं. इथे तुळजाभवानी मातेची मूर्ती इथे आकारलेली आहे. खूप छान सुंदर सुरेख इथे तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपल्याला देवी आपल्या राक्षसाचा वध करतानाचा इथे रूप काढलेलं आहे त्याचं. आणि इथे आतमध्ये तुळजाभवानी मंदिर आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा भजनी मंडळ आहे. त्या भजनी मंडळ सुद्धा इथे सगळेजण भक्तीत तल्लीन होऊन इथे देवीच्या दरबारामध्ये आपले गीत गायन करत होते. अशा प्रकारे इथे होमकुंड आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं देवीचं मंदिर आहे. आणि गाभाऱ्यात किती छान सगळीकडे फरशी टाकली होती. इथे पहिलं सर्व माती माती होती. इथे आल्यानंतर तुळशी मातेचं दर्शन आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला देवीचं रूपच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की देवीवर नजर माझी हटतच नव्हती. त्याच्यामुळे मी त्याचे 3-4 शूटिंग काढून घेतले होते. अशा प्रकारे ही देवीचं रूप सजलेलं होतं. खूप छान दिसते. नवरात्रामध्ये आपली लक्ष्मी तर होऊन गेले. लक्ष्मी कशी आपली सजले तशी देवी छान सजलेली होती. बघा, भाळी मळवट कपाळी चंदनाचा टिळा खूप छान. इथे परडी आहे. मी काही बोलत नाही, तुम्ही रूप पाहून घ्या देवीचं. आपले हे भजनी मंडळ, हे काका सुरेख तबला वाजवत होते. अशा प्रकारे हे आपलं देवीचं रूप मी तुमच्या पुढे, माझ्या गावचे देवीचं मंदिर मी तुमच्या पुढे प्रगट केलेलं आहे. जर कोणी या गावचे असतील त्यांनी मला नक्कीच कमेंट करा. आणि हे गाव कोणतं आहे तुम्ही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं आहे डिकमल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब